सुंदरचे ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदरचे ध्यान उभे विठेवरी सुंदरचे ध्यान उभे विठेवरी करकटेवरी देवानिया करकटेवरी देवानिया करकटेवरी ठेवूनिया करकटेवरी ठेवूनिया करकटेवरी देवानिया करकटेवरी देवानिया तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा रगळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवळे निरंतर चिदान आवडे निरंतर हे चिदान आवळे निरंतर चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा काचे पितांबर 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 नाकार कुंडले गणपती श्रावणी मकर कुंडले गणपती श्रावणी मकर कुंडले गणपती श्रावणी मकर कुंडले गणपती श्रावणी कंठी कौस्तुभ मणी विराजितो कंठी कौस्तुभ मणी विराजितो तुळसी हार गळा काचे पितांबर 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 आवळे निरंतर चिदान निरंतर हे चिदान आवळे निरंतर
पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काचे पितांबर 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 आवडी निरंतर हे चिदान आवडी निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान आवडी निरंतर हे चिदान आवडी निरंतर हे चिदान तुळसी हार गळा काचे पितांबर 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 मुबारकुमाई मुबारकुमारी मुबारकुमाई मुबारकुमारी मुबारकुमाई मुबारकुमारी मुबारकुमाई मुबारकुमारी मुबारकुमाई मुबारकुमारी मुबारकुमाई मुबारकुमारी रूप
काय महाराज, या जगाचा विचार करायचा झाला, केवळ माणूस बाईची साडी कशी नेसला तेवढं पाहिले भारुडासाठी देव. नाथ बाबांना भारुड कोणा करता केलं? अरे तसे येऊ शकत नाही. ह्या माध्यमातून भगवान परमात्म्याचा जागर केला. आता भारूड करायला जागर दिले सोडून नुसतं बायाची माणसाची बाई नवसाळ्या ते जोगवा केला देवीचा का फिरवली थोडी. त्याच्या पेट्रोलचे टोल नाक्याचे निघाले का पयाला गावले. कीर्तन ऐकून कोण माया आजा मला सांगा माय, नुसतं भारुडातली बाई माणसाची पाहिली म्हणजे आपलं भलं होईल का? बचत गट ए मम्मी, ए मॉम, ए पिलूची आई, भारुडानं बरं नाही बरं. हा महाराज, विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. कीर्तनाला येत नाही म्हणून भारूड केले महाराजांनी, नाथ महाराजांनी. पण ते भारूड त्या क्वालिटीचे होते. आता भारुडाचा जाऊ द्या, कीर्तनाचा दर्जा खालावला. विठाला विठाला ऐका बरं, कायले असू द्या, तुम्ही आले नसते तर मी काय ह्या भिताळेले कीर्तन सांगितलं असतं का? म्हणून भारुडासाठी आलेले त्याला डबल धन्यवाद. मया तेरवीले ये जा, मैतीले ये जा, आणि अजून भारूड ठेवलं महाराजांनी तर डबल ये जा, आणि काल्याले ये जा. ऐका, आज या भूमीमध्ये गावाचं नाव रुयाड, तालुका जिल्हा नागपूर मध्ये तर चंद्रपूर म्हणे. वा, लहान लहान पोरी हुशार आहे गड्या, कमी आहे काय? पोरं कुठं गेले? बारीक बारीक मागं बसले का रे? या ना असे पुढं, या या या, बारीक बारीक या इकडे पुढं या रे पोरो. अरे कीर्तन तुमच्या करताय, अभि काऊन लाजत? तिथं नाही लाजशील. मोठा झाल्यावर 14 फरवरीले फुल घेऊन
ऐका गड्या लेकरं हुशार आहे. लेकरो अभंग कोणाचा? एकनाथ महाराजचा. कोणाचा? जोरात आवाज गेला पाहिजे, त्यानं बांगड्या भरल्या पाहिजे जोरदार. काय लेका कशा कडक पोरी आहे. तिनं मस्त घातलं गळ्यात, ते इकून दाबलं का पोक होते, तिकून दाबलं का पाक होते. काय काळण लोक न का नाही महाराज ते आहे का नाही. हो ते बरं आहे ते थंडीच. हो ते असं असं दाबते खालून न असं असं होते ते वरतं. ऐका गड्या या भूमीमध्ये रुयाड आणि मला खरं असं वाटलं महाराज. आता मीटिंग भरवशील बचत गटाची देतो 1500 थांबणं मोठी होय ना थोडीशी. ते रेंज मध्ये नाही सध्याचे येईल तुम्हाला नाही 1500. मग सांग आता तुमच्या तिघा भावातला एक भाऊ गेला, दोघच राहिले आता. ऐका या भूमीमध्ये राहू दे ना बे. पहिलेच वैतागून आव त्याच्यात तू अजून ते जमवते आहे त्या सुरात म्हणा, नाही तर माया सुरात म्हणा सारी. नाही तो काय 2 तास पकवाज लावून तर कीर्तन करू कवा. ऐका या भूमीमध्ये रुयाड आणि खरं गड्या या ठिकाणी आलो. एवढी मंदिर मोजणं नाही झाले माझ्याकडून. किती मंदिर आहे रे पोरो हे दोन्ही बाजूला. वाह पोरो काय काय कोमात गेले का बटे. पुरीचाच आवाज आहे आता. काय चेहऱ्यावर वाजल्यावर पुरी हुशार आहे गड्या. 2 बाजूला 12 जणू 12 ज्योतिर्लिंग. विठाला विठाला. आमचे हरिभक्त परायण ओमदेवजी महाराज आणि महाराजांनी मोहनकर या भूमीमध्ये हे जे देवांगण उभं केलं, त्यांच्या ठिकाणी जर आमच्यासारखा असता हे 12 मंदिरं बांधण्याच्या ऐवजी आम्ही बंगला बांधला असता. विठाला विठाला. महाराजांनी ही भूमी हे देवांगण या ठिकाणी उभं केलं. स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. महाराजांचे परिश्रम, महाराजांची धावपळ आणि या भूमीमध्ये काही लोक डोळ्यापुढे येतात. हॅलो महाराज मी येणार आहोत. हॅलो महाराज फेसबुकला मेसेज करतात. आज कोण्या परिसरामध्ये कीर्तन आहे. जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य स्वतः सांगतात. कार्यक्रमाला एखाद्या गावात गेल्याच्या नंतर महाराज मी गावचा प्रमुख आहे बरं, म्हणजे त्याच्या अर्थातला भाव काय असते, माझं नाव घ्या आणि स्वतःचं नाव आलं का महाराज बाहेर गेले. विठाला विठाला विठाला. हे लक्षण साधू संतांचे आहे गड्या. हे लक्षण साधूचे लक्षण. महाराज या भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह. आता येऊन जा म्हणा. आता काही घेत नाही शेवटपर्यंत ना. माझ्या बायकोच घेतो फक्त. ऐका गड्या अय पुरी बस इथं ये 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 घाबरू नको. ये ना माय शांती बयच असते ते तर माय पडशील ना. पायन कशी लाजते. बरं आहे का तुमचे चेहरे फ्रेश आहे सगळ्यांचे आहे का नाही. नाही तर काही काही गावात गेल्यावर अबे हास ना. अबे असाच मरशील ना. त्याला म्हटलं क्यों रो रहे हो भाई. त्याच्या शेजारी ते महाराज वो रो नाही रहा, उसकी सूरत ही वैसी है. दिवसातून निदान थोडंफार तरी माणसानं हसलं पाहिजे का नाही. ओ ओ 1500 हसलं पाहिजे ना. कायम लोकांचे चेहरे कवाई. मराठे टेकलं खाटवर गेलं. महाराज 2 दिन की जिंदगी है, इसे तो उछलों से जियो, रहो तो फूलों की तरह और बिखरो तो खुशबू की तरह. अरे 2 दिवसाचं आयुष्य आहे. आदल्या दिवशी सुनेत्रा ताईला सांगितलं होतं मी उद्या येणार आहे बरं घरी. कोणा अजित दादा निघाले हो मुंबईला. झाली मीटिंग. नशिबाचा खेळ पा, प्रारब्धाचा खेळ पा. बारामतीत पोहोचले हो, पण बायकोची भेट नाही होऊ दिली. त्याला देव म्हणतात. विठाला विठाला.
डोक्यानं चालले असते लोक. काही गोष्टी देवानं आपल्या हातात दिल्या, पण काही गोष्टी त्याच्या हातात ठेवल्या म्हणून बरं आहे. कोण? देवानं जन्म त्याच्या हातात, मृत्यू त्याच्या हातात, आणि निसर्ग त्याच्या हातात. निसर्ग जर ग्रामपंचायत नगरपालिकेच्या हातात राहिला असता तर मग खरी मजा आली असती. ज्या गावातला सरपंच ज्या पक्षाचा, त्याच्या वार्डात पाणी मावलं नसतं. जो विरोधक आहे त्याला पाणी टाकून प्यायला भेटलं नसतं. कायच्या? ठीक आहे, तुम्ही बोला आता. ऐका, जन्म कोणाच्या हातात आहे? काय कमी होतो? करोड रुपयाचं विमान होतं ते. किती? आपलं आयुष्य गेलं असतं तेवढे कमावलं. पण आज सांगू तुम्हाला, जगाच्या पाठीवर सगळ्या गोष्टीची गॅरंटी आहे. जगाच्या पाठीवर सगळ्या गोष्टीची गॅरंटी आहे. माईक जरी आणला असेल तर 1 वर्षाची वॉरंटी आहे याची. बरोबर आहे दादा? ऐका, हा कोट जरी घेतला असेल पण 1 वर्षाची, त्याला म्हटलं का रे याची गॅरंटी फाटेपर्यंत गॅरंटी. कुठपर्यंत? फाटे कवाय फाळ म्हण, दुकानाच्या बाहेर गेल्यावर फाळ. जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्टीची गॅरंटी वॉरंटी आहे. याची काय गॅरंटी आहे? हा? अरे जगात सगळ्या गोष्टीचा भरोसा आहे, शरीराचा क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जगाच्या पाठीवर इज अँड एव्हरीथिंग पार्टिकल इन द मार्केट. जगाच्या बाजारात सगळ्या गोष्टी आहे. मला सांगा, सगळ्या गोष्टीला वन्स मोर आहे होणारं कीर्तन. आमच्या समीरनं व्हिडिओ काढली. उद्या जर एखाद्यानं म्हटलं काल रात्रीचं कीर्तन ऐकायचं आहे, लगेच व्हिडिओ चालू केली का टीव्हीवर कीर्तन सुरू. पण मला सांगा, आपण मेलो, लाईफ इज नॉट वन्स मोर. जीवनाला पुन्हा जीवन पुन्हा नाही. मग फेताळो पुरीसाठी मरणारे जरा याद राखा. दारू पिऊन पोट्टीसाठी का मेले पोत्यात घालून आणले पाहिजे त्याला पेटवायच्या आधी. हो महाराज, हो. आता आपला सप्ताह संपला महाराजी का दुसरा सप्ताह चालू होते, तुम्हाला माहित नाही ते. आपले सप्ते आता आजचा आपला हा 4-5 दिवसांना काला झाला का आता मग पोरईचा सप्ताह सुरू होते. चॉकलेट डे, टेडी डे, अजून व्हॅलेंटाईन डे, अजून भव्य महाप्रसाद, तेच ते चालते महाराज. अरे प्रेम व्यक्त करण्याकरता हे साधना करावी लागते आपल्याला. प्रेम त्याला म्हणतात. प्रेम कशाला म्हणतात माहित आहे? हे भंगार प्रेम नाही. आता 4-5 दिवसाआधी घटना घडली काटोल कळमेश्वर जवळ. हॉटेलमध्ये नेऊन पोरानं पोरीचा मर्डर केला. हे प्रेम होय? या पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावला 3.5 वर्षाची मुलगी पुरवत नाही लोकांना. हे प्रेम होय? किती आंधळे झाले हो. बरं, कोण्या महाराष्ट्रात तुकोबारांची परीक्षा पाहण्याकरता आलेली भविष्या तुकोबारांनी म्हणावं, जाई हो तू माते न करी सायस आम्ही विष्णुदास तैसे. त्या तुकोबारांचं कीर्तन ऐकणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या पुढे कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांच्या पुढे उभी आहे. महाराज या मुघलांच्या जनानखान्यामध्ये आतापर्यंत आपल्या किती लेखे बाळींची अब्रूची लक्तर त्या ठिकाणी वेशीवर टांगले गेली. राज बदला घ्या.
माझ्या राजांच्या मुखातून वाक्य आले. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. तशीच देखणी होती का मुसलमानाची सून, तशीच देखणी होती का मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, हो त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तू शिलवान, राजा तू शिलवान, राजा तू शिलवान. म्हणून एकत्र नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधत होता मस्जिद तेथे बांधत होता मंदिर, बांधत होता मस्जिद तेथे बांधत होता मंदिर. अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकतीशी, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकतीशी, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. ना हिंदू से है ना मुसलमानों से है, याद रखना, ना हिंदू से है ना मुसलमानों से है, अरे इस देश को तकलीफ तो बेईमानों से है. या देशाला धोका कोणाकडून आहे? बेईमानाकडून. याद राखा, इथं बसलेले सगळे रुयाडवाले, जगाच्या पाठीवर तुम्हाला आम्हाला धोका दुसऱ्याकडून नाही. वाक्य नीट सांगतो, तुम्हाला आम्हाला धोका दुसऱ्याकडून नाही, ज्या हरामींनी आपल्या ताटात खाल्लं ना त्याच्याकडून आपल्याला धोका आहे. जीवनात तुम्ही इतिहास चेक करा. आताचा आपला कट्टर वैली एकेकाळचा कट्टर मित्र होता, आणि एक कट्टर मित्र ज्यावेळेस बैनमायकीला उतरायला येते ना त्यावेळेस आपल्याला धोका. आणि आपल्या देशाला धोका पाकिस्तानाकडून नाही, आपल्या देशाला धोका बाहेर देशावाल्याकडून नाही आहे, आपल्या देशाला धोका महाराज जर कोणाकडून असेल ना आपले बेईमान आहे. आता तारीख होऊन गेली 2-3 दिवसाआधी, या महाराष्ट्राचा शंभू छत्रपती मुघलांच्या जाळ्यात कैद झाला. सरदेसाईच्या वाड्यामध्ये शंभू छत्रपती. या गादीची शपथ घेऊन सांगतो गड्या, जर माझा संभाजी राजा अजून 10 वर्ष जगला असता ना, माझा राजा जर 10 वर्ष जगला असताना तर दिल्लीला त्याच वेळेस भगवा झेंडा फडकला असता. फक्त पुढचे हिंदुस्थानातले मागचे सारे पाकिस्तानातून पकडून आणले. तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या धर्माविषयी, आपल्या संप्रदायाविषयी का बुरखा घालून मग अरे धर्मा करता जर आपल्याला जागृत पाहिजे. इथं पोरांना मजा येत नाही हो. धर्माविषयी बोललो, अरे तो तुमच्या कपाळावरचं फॅरन लावली कुंकू राहण्याकरता, मंदिराचे कळस राहण्याकरता, वारकऱ्याच्या कपाळावरचं गंध राहण्याकरता, हिंदूच्या दरवाजा पुढची तुरस राहण्याकरता 1 दिवस नाही 2 दिवस नाही, अरे तब्बल 42 दिवस ज्यानं यातना सहन केला पण धर्म बदलवला नाही ते म्हणजे संभाजी महाराज. तरी आपल्या पुरीले रेंज येत नाही. इथं नाही टाळी वाजवणार. रील्स पाहिली का वा 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 वंडरफुल. काय भामट्याचं जग आलं महाराज. ते इंस्टाग्राम पावशा नाही वाटत हो. फोटो टाकायचा आहे, फोटो डीपीला म्हणजे प्रोफाईलला, थोबाळा पुढे मोबाईलला, आणि ते मग टाकता कायले. फोटो टाकायचा एक तर टाकूच नाही. एक सांगू, खानदानी पोरगी तिला म्हणतात. कोण? खानदानी पोरगी तिला म्हणतात का जिने आयुष्यात शिक्षण किती केलं हे मोठं महत्वाचं नाही. ज्या तीच पोरगी खानदानी जिने आयुष्यात बापाची मान कधी समाजात झोकू दिलेलं नाही, डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही. बस
रील्स किती काढतात, नाचता किती, हेकोळे तोकोळे तोडून पोरेच्या वन साइड आणि टू साइड. बापाले मानाले तयार नाही, देवाले मानाले तयार नाही, धर्माले मानाले तयार नाही. पुढारी आला का पुढाऱ्यासाठी साहेब बिस्लरी आणून थोबाडात हल्ली पाहिजे. पाकिस्तान्या त्या बापल्या का सकाळपासून वावरात गेला बे झाकण झुल्या. त्या बापाच्या खांद्यावर पंप आहे बे. त्या बाप वखरा माग ह्या दुऱ्याहून त्या दुऱ्यावर डवरून राहिला बे. वखरून राहिला त्या बाप. त्या बापानं किती रन काढले ते रन नाही मोजत. बापाचे रन नाही मोजणार. बापाच्या बन्यांची चाळणी झाली ते नाही पाहणार. विराट कोहलीचा छक्का मोजते या छक्का गावातून. ह्या छोट्या छोट्या मराठी शाळा होती ना पुरी तुम्हाला का इंग्लिश? वा मराठी पुरी टाळ्या वाजवा मराठी शाळे करता. खरी रेंज शिक्षणाची जर कोण्या शाळेला असेल तर मराठी शाळेला खरी मजा. कलेक्टर, वकील, डॉक्टर, इंजिनियर आज जे मोठ्या मोठ्या पदावर, मला इंग्लिश कॉन्व्हेंट वाला नर्सरी पासून एक तरी मोठ्या पदावर दाखवा. भिंगाचा शास्त्रा कायम टेन्शन मध्ये. हो हे मराठी शाळेवाले. आपण मराठी शाळेवालेच. सकाळी गेलो शाळेत, बाई होती आपल्याला अंगणवाडी, बाई होती ना आपल्याला अंगणवाडी. आले का रे पोट्टे हजेरी बाई. अर्धा एक तास टाइमपास केला का, खाल्ली दाबली खिचडी का, घरी गेला का डबत्यार फेकला का गोदरीनं. होतं का नाही? कसं लहानपण होतं. आता या नर्सरी कोण्या पाकिस्तानाचं डोकं चाललं महाराज न. ते नर्सरी KG1 KG2 जसा पोरगा देशाच्या बॉर्डरवर चालला आर्मीवर. ते खांद्यावर बॅग, त्या बॅगीचं वजन 10 किलो, त्याचं वजन 8 किलो. ते हातात पुढं सुटकेस. ज्याचं घर शेवट आहे गावात त्याची खरी मजा. तो स्कूल बसवाला पहिले त्याच्या घरी जाते, पहिले घेते घालते गाडी. त्याला टाकला का मग पहिल्या घरापर्यंत. ते शाळेत जाते, टीचर कडे पाहिजे. टीचर ह्या पुट्टेचं स्वागत शाळेत महाराजजी. मॅडम फुलं घेऊन करते. हो सौजन्यवाले दादा काय करते? फुलं. आपण कीर्तनकार झाल्यावर फुलं पडले शाळेत, आपण आपल्या स्वागताले फुलं. ते मॅडम आला नाही का नगराध्यक्ष आले, त्यांच्या ह्याच्यात वेळ गेला. शेवटी नमस्कार केला, साहेब मी येतो, माया काही राजकारण पक्ष नाही, पाकिटावर लक्ष आहे, मुझे जाने दो. हे बरोबर समजते. हे आणि एवढ्या दुरून आलो धडकलो असतो तर. काल कीर्तनाला निघालो गाडी धडकली माई. समीर आल्या म्हणे, बाबा म्हणे गाडी दुसरी घेतली. म्हटलं पैसे बे. अबे नगरसेवकले चुना लावला आणि तिचीच गाडी आणली. हो त्यानंच पेट्रोल टाकून दिलं कालच्या कीर्तनात. आज संपलं, म्या टाकला आज. तुम्ही काटा ना 2000 नाही आहे. ज्यांच्याकडून कीर्तनाचं सौजन्य आहे आज गेदलालजी अटारकर मुक्काम परसाड, आणि त्यांचं एक कार्य म्हणजे समाजसेवक आहे. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. कोण नाही ऐकलं तरी तुम्ही ऐका आणि शेवट पटकन लावून जाऊ द्या. आता आहे का? तुम्ही आल्या दोघी या पटकन बसा. महाराज खरं जे मराठी शाळेला मजा आहे ते दुसऱ्या शाळेले पोट्टे असे. जसं आर्मी जिंकून आलं बॉर्डर देशाची लढाई, ते जाते असं शाळेत. ते मॅडम फुलं टाकते त्याच्यावर. शिक्षण सुरू झालं, त्याला भिंगाचा चष्मा, मॅडमले चष्मा. तुमचे टीचर म्हणते जी पिलू मला 2 टीचर कशा दिसता एका विषयाला. म्हणजे याला भिंगाच्या चष्म्यात 2 टीचर दिसते एका टीचरची. टीचर त्याच्याकडे पाहते, तिलाही चष्मा ते म्हणते ते जाऊ दे, पण तुम्ही एका बेंचवर 4 जण काय करता, तिला 4 दिसते. एवढं बेकार आहे महाराज. ते इंग्लिश वाले तेच तेले जाणे महाराज. 10वी 12वी झाली आपल्याला. 10वी 12वी 2 रजिस्टरवर केली आपण. म्हणजे किती हुशार होता आपण. कोणताही विषय असो रजिस्टर थेट लिहाले, एकच पेन, 2 वर्ष पुरला महाराज. आणि हे आता बरं माता मावल्या माफी मागून एक वाक्य बोलू मी येऊ का चहा पिऊन. हे जे लहान लेकर आहे ना तुमच्या घरचे 4-5 वर्षाचे, तिला सुखानं जगू दे. अप्रुटेट मध्ये ठेवण्याच्या नादात आणि स्टँडर्ड बनवण्याच्या नादात पोरीची पुरी रेंज गेली महाराज. हा दरिद्र्याचं घर, ज्याच्या घरी 4-5 वर्षाचं पोरग आहे, घर अप टू डेट आहे. दरिद्र्याचं घर, ज्याच्या घरी लहान लेकरून घरात सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं, ते श्रीमंताचं घर. खेळू द्या ना लहान पोरं. पोट्ट शाळेतून आलं, बॅग ठेवत नाही, हातपाय धुतले का बाहेर नाही ते घराच्या. ए पिलो कुठे आई खेळाले. नो बेटा नो नो.
नो मम्मा खेळायला नो. काय करू कम काय करू मम्मा स्टडी. ते इकून तिकून पुस्तक आपट उपट करते 10-15 मिनिट, त्याचा काय दम निघत नाही. अजून बाहेर खेळायला जाते, अजून बाहेर खेळायला जाते. बाहेर खेळायला गेलं, ए पिलो. आता पहिले कुत्र्याले म्हणे पिलू, म्हणजे कुत्र्याचे. मग काळ बदलला, मग लेकराले म्हणे पिलू, आता नवऱ्याले म्हणते. मी एका ठिकाणी गेलो, आता म्हटलं बा ते बाईसाहेब घरी होत्या, मी पाय धुतले आणि घरात बसलो. म्हटलं एकटा तर ह्या बाई संग काय बोलाव. ती गेली दरवाजापर्यंत, ए पिलो बाहेर ये, हा बाबा आले. म्हटलं पिलू एक तर कुत्र्याचं असं नाही तर हिचं लहान असन. मी पडद्या खाली खाली पाहायला लागलो पडद्याच्या. पडदा सवारला आणि ह्या ढेरी आणि ह्या हाप्या आला पिलू असा. म्हटलं हे 75 किलोचं पिलू, ते सांभाळलं कोण नाही महाराज. लहान लेकरं सांभाळले पाहिजे हो. लहान लय वैतागले महाराज पोरं शाळेत. दिवसभर मराठी शाळेवाले पा कायम फ्रेश, याचे चेहरे पा कायम फ्रेश. भात खाल्ला, घरी आले, गावात फिरले, चिचा खाल्ल्या, बोरो खाल्ले, ओके. यांना काजू आहे तरी रेंज गेली महाराज आता पोराची. त्याला काही सांगा, कायम एक, फक्त त्याचा ऋतूच बदलत नाही, कायम पावसाळा. त्याला जगू द्या एकदम. पोरायले जरा त्याची काळजी घ्या. आता पुढे आहे का महाराज, या जगतावरती बस मुचे बिचे घातले त्यात. हा तृप्ती देसाई होशील का. पकड दिले, पकड पकड दिले, पकड पकड. हा शिकून राहिली काय. क्षत्रिय कुलवंश शिवसणाधीश्वर श्रीमंत श्री गजपते अश्वपते प्रजापते अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार वर्णित श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. वाह क्या बात है रुया. धर्मवीर समाज महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर. महादेव. माझ्या राजाचं, माझ्या जीवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एक राजा इथे जन्माला निवडेल किल्ल्यावर. सुंदर सुराज निर्मल केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. हो रंगेसाठी वार गेले आपल्या निळ्या जातीवर, आपल्या निळ्या जातीवर, आपल्या निळ्या जातीवर. हो प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे. भरोसा राजावर, भरोसा राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या जिजाऊची बुल्याई कशी आली उघडाला. माझ्या जिजाऊची बुल्याई कशी आली उघडाला. बाबा बाबा
काही नाही, रेंज कमीच तर ते सुरुवातीला. शिवाजी राजे सांगा का औरंगजेब सांगा, आमचे चेहरे काय भाव पूर्ण श्रद्धांजली आहे का. पेटलं पाहिजे महाराज माणसांना. सांगू धर्माकरता पोरी जागृत झाले पाहिजे. जर नाही झाले तर आपताप सारखे टपलेल्या 35 तुकडे करायसाठी. विठाला विठाला ऐका ऐका. या जगतावरती उपकार कोणाचे आहे? संतांचे आहे. परोपकारा करता सूर्य बसून जायला, परोपकारा करता झाड आहे. झाड जैसा आम का पेड़ वैसा संत का बेद, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल दे. साधूचं तसंच आहे. साधूचं झाडाला एक दगड मारा, झाड आपल्याला काय देते? 2 कैऱ्या बक्षीस देते. तसं साधूचं. साधूच्या गळ्यात कोणी हार टाका. इको जरा कमी करा, याला बेस देऊन द्या. आवाज गेला माझा. उद्या कथा आहे, उद्या कीर्तन आहे रात्री. थोडासा विचार कर रे मित्रा माझा. महाराज कालचं कीर्तन कारंजा वाशिम जिल्हा, दुपारची कथा नागपूर, उद्या दुपारची कथा नागपूर, रात्रीचं कीर्तन कोंढाळी जवळ. परवा सकाळी कीर्तन, दुपारी कथा, संध्याकाळी कारगाव वाशिम. त्याच्यामुळं जरा तुमच्या भरोशावर आमच्या कीर्तनासाठी घरी जशी बायको पाहिजे तशी कीर्तनाला साऊंड पाहिजे. कडे आवाज जर खाल्ला, आम्ही किती तलवार घेऊ द्या, यानं जर आवाज खाल्ला तर इथूनच आवाज निघाला तर आम्ही करू काय? आणि लोकांचं प्रेम आपल्यावर आहे म्हणता का? तोंडातून आवाज नाही निघाला तर पाकिट भेटत नाही. विठाला विठाला नाही, पण तुम्ही देता मला मान्य. ते आता आताच घेऊन घ्या मी. ऐका ऐका. जैसा आम का पेड, साधूच्या गळ्यात कोण हार टाकला ना, साधू सुखावून जात नाही. साधूला कोण दगड मारला ना, साधूचं कार्य आहे गळ्या. कोणी निंदी, कोणी वंदी, कोण निंदा केली तरी चालते, कोण वंदन केलं तरी चालते. साधू मात्र त्याचं कर्तव्य सोडत. एक विंचू होता. विंचू माहित आहे ना? माहिती तुम्हाला? विंचू आपण खिशात घालून फिरतो, त्याला नाही घालत. काय करतो विंचू आपल्याला? बरं, प्रत्यक्ष दर्शन नाही दिलं पण आपल्यापैकी कोणाला तरी त्याचा साक्षात्कार झाला का नाही? विंचू लागल्या डसल्यावर कसं गारगार लागते आहे का नाही? हा, मला अंधार झाला सारखं. विंचू आहे ना, ऐका. विंचू प्रवाहानं जात होता, पाण्याच्या नदीच्या काठानं वाहत होता. मरणार साधू रस्त्यानं जात होता. साधूनं विंचवाकडं पाहिलं. अरे का पाण्याच्या प्रवाहानं जातोय, मरेल तो आता. तो जीव आहे आणि भगवंतानं निर्माण केलेला जीव आहे. साधू गेला, दोन्ही हाताची ओंजळ केली. त्या ओंजळीत पाण्याखाली हात घातला आणि त्या विंचवाला आपल्या हातात घेतलं. पाण्यातून बाहेर येण्याचा प्रवास जोपर्यंत होता तोपर्यंत विंचू हरिभक्त परायण होता. बाहेर आला का विंचवानं विचार केला, भाऊ तुम्हाला पाण्याच्या बाहेर काढलं, तुला वाटलं मी लय साधारण माणूस आहे, पण निदान खाली ठेवायच्या आधी तुला दाखवून द्यावं मी कोण आहे. हे लय जणले आहे ते सवय राहते, मी कोण आहे. मग अशी जिरते महाराज त्यानं, अरे तुला ओ माव ऑपरेटिंग मस्त करते तू. बस ना मा बाबू, बस मा पिलो, बस. हा तू नाही तो. हा ऐका, हा मारा. मस्त ऑपरेटिंग केली त्यानं. कुठं? चिखलीत आहे ना. चिपडी म्हणणं मग मला काही येते, मग आता सुचत नाही मला पाकिट दिसल्यावर. ऐका, इथं तुमच्या गावातले याचेच होते पण आमच्या चिपडीचे सगळे येऊन तयार होते कीर्तन ऐकायसाठी. मला म्हटलं, ते म्हटलं ह्या समीर म्हणे, बाबा मला माफ करा बाबा, मला माफ करा बाबा. म्हटलं तुला माईकच्या दांड्याला सांगतो. त्या सांगितलं काय, बाबा मला माफ करा,
मी लोकोले सांगितलं भारुड आहे म्हणून लोक येतील. म्हटलं तू काही सांग, महाराज पुण्य करासाठी पाप केलं तरी पाप लागत नाही. गाय जर जंगलातून जात असेल आणि तिथून कसाही आला आणि आपल्याला विचारलं गाय इकडे गेली का, खोटं बोललो पाहिजे, नाही गेली, अरे गायचं जीवन वाचते, खोटं बोलल्याचं पाप लागत नाही. विठाला विठाला. बाहेर दिशेकडे भुललेला समाज परमार्थाकडे आणण्याकरता खोटं बोललो तरी पाप नाही. तू कशाला काळजी करतो, तुझ्या बाप तुझ्या पाठीशी आहे ना. विठाला विठाला. हा आता आहे का विंचवाचा, त्याला वाटलं आता उतरत्या वयात आपलं खाली टाकायच्या वेळेस आपलं आपण कोण आहे. महाराज साधूला विंचवानं दणका दिला, साधून हात झटकला आणि पुन्हा विंचू पाण्यात पडला. काय पडला, पाण्यात पडला. पुन्हा विंचू पाण्याच्या प्रवाहात व्हायला लागला. तीनदा घडलं असं. कितीदा, तीनदा साधू हात घालत होता, वरती काढत होता, विंच दंश करत होता, साधूची अंगार होत होती. तिसऱ्यांदा झालं आणि चौथ्यांदा आपल्यासारखा हुशार व्यक्ती साधू जवळ गेला. भगवे कपडे घातले, फेटा घातला, अक्कलगाण ठेवली का, म्हणे काय झालं. अरे बापरे, एका तासापासून पोहून राहिलो, 3 वेळेला तुम्ही त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर काढलं आणि बाहेर आल्यावर त्यांना दंश केला, पुन्हा झटकला. 3 वेळा तुम्हाला त्या विंचवानं प्रसाद दिला. एवढ्या वेदना तुम्हाला झाल्या तरी तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करता. जाऊ द्या ना, मरू द्या ना. पण साधू आहे ना, बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. संत जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती. साधून सांगितलं बाबा तुम्हाला गोळ्या संपल्या म्हण का डोक्यातून सुटला म्हण. पण एक सांगू, तो विंचू एक जीव आहे. काय आहे, तो जीव आहे. त्याचा स्वभाव आहे दंश करणे. काय, नास्तिकाचा स्वभाव आहे आस्तिकावरती दंश करणे, संप्रदायावरती बोलणे हा नास्तिकाचा स्वभाव आहे. तो त्याचं काम करू द्या. परमात्मा एक म्हणजे आपला पांडुरंग परमात्मा पंढरपूरचा. विठाला विठाला. त्याचं काम आहे आपल्या धर्माला नाव ठेवणे. पण ऐक, अरे तो विंचू आहे, तो पाण्याच्या प्रवाहानं वाहतोय, त्याचा धर्म आहे दंश करणे. अरे तो जर त्याचा धर्म 3 वेळा मला दंश करण्याचा सोडत नाही, तर मी साधू असून त्याला वाचवण्याचा मी धर्म माझा का सोडावा. त्याला काय म्हणतात, बाकीचे रेटून बसा, काही अडचण नाही. काळ्याच्या दिवशी जेवण करून जा, हो काही अडचण नाही. समजलं तर घेत जा, नाही तर उद्या तिकडे विकतो कोंडाळी. हा महाराज, तो साधू म्हणतोय, समजलं तर घ्या. तो साधू म्हणतोय त्या पाण्याच्या प्रवासानं जाणारा तो जीव विंचू जर त्याचा धर्म सोडत नाही, तर मी साधू असून माझा धर्म का सोडाव. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. आम्ही जर जगाला सांगत असेल तर नाथ बाबाकडे एक साधक गेला. बाबा या जगतावर तुम्ही सांगता झाडाचे उपकार आहे, नदीचे उपकार आहे, गाईचे उपकार आहे, मारा सूर्याचे उपकार आहे, पण प्रामुख्यानं मुक्का उपकार तुम्ही म्हणताय साधूचे आहे. आम्हाला सांगा ना महाराज, काय साधूचे उपकार आहे. नाथ बाबा म्हणतात उपकार आहे पण सांगण्याकरता पार नाही. संताचा उपकार, संताचा उपकार, संताचा उपकार, संताचा उपकार, जय हो. संताचा उपकार, संताचा उपकार, संताचा उपकार, संताचा उपकार. फक्त दोघांचे उपकार आहे, एक संतांचे आणि 2 शूरांचे. आजही शूरांची परंपरा देशाच्या आर्मीचे जवान सांभाळतात आणि संतांची परंपरा हे संत आज आपल्याला सांभाळतात. आज देशाच्या बॉर्डरवरती मरणारा जवान हा गरीब घरचा आहे. हो, आता योगेश महाराज माझ्या सोबत आहे. आम्ही परवाच्या दिवशी नागपूरच्या वाडीच्या परिसरात आदर्श नगरला कथा चालू आहे. तुम्ही आता व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिली आहे. भव्य दिव्य सोहळा आहे, हजारो लोक नजर जाईन तेवढे लोक आहे. फक्त एक प्रश्न केला आणि एका प्रश्नात पूर्ण समाज फेल गेला.
आमच्या खेड्यापाड्यानं जर आम्ही विचारलं ना, अरे गावात एखादा पोरगा आर्मीच्या जवानमध्ये बॉर्डर मध्ये आहे का कोणी असं भरती गावात, तर एखादा पोरगा हात वरती करते, दादा माझा भाऊ आर्मी मध्ये आहे, गरीबाच्या घरची आई भांडे घासणारी म्हणते माझं पोरग देश सांभाळण्याकरता आहे. पण मी नागपुरात विचारलो आज कालच्या कथेत, महाराज नजर जाईन तिकडे महिला मंडळ होते. मी सहज विचारलं, माय एखादीचा पोरगा आहे का हो म्हटलं आर्मी मध्ये, एकही हात नाही वर्त केला. सिटीतले म्हणजे पदरा खालचे, त्याच्यातले अर्धे नवसाचे. आणि जिथं जगण्याकरता पोरं उभी केली जातात तिथं पोरं लवकर मरतात, आणि जिथं मरण्याकरता पोरं उभी केली जातात तिथं मरून सुद्धा जिवंत राहतात. हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास. आजचा दिवस 4 फेब्रुवारी 1670. काय इतिहास घडला वा आज या महाराष्ट्राच्या मातीत. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. राज गडावरती यावं, राजगडावरती नरवीर तानाजी मालुसरे महाराजांचे बालसखा बालमित्र लंगोटी या यार. राज आजचा दिवस होता तो, कालची रात्र रात्रीची आणि आजची सकाळ. राज रायबाचं लग्न काढलं या राज. यावं राज रायबाच्या लग्नाकरता पायदूळ झाडावी. राज राजांचा एक हात कमरेवर आहे, एक हात छातीवर आहे. राज राजगडावरून कोंढाणा किल्ल्याकडे पाहत आहे आणि म्हणत आहे, जगदंब जगदंब. ताना तुम्ही आमचे सखा, तुम्ही आमचे मित्र, तुम्ही आमचे दोस्त. आणि आताचे दोस्त नाही, क्योंकि हर एक फ्रेंड कैसा होता है ये आपको पता है. रिचार्ज मारला म्हणून मित्र आपला आहे, खिशात पैसे आहे आपण फुकटची पाचतो म्हणून मित्र आपले आहे. आपल्याला संकट येऊ द्या, यांचे मोबाईल स्विच ऑफ राहील. 1000 मित्राची गरज नाही पोरं हो, 1000 मित्राची गरज नाही. बस तानाजी बाजी मुरारबाजी सारखे 4-5 मित्र पाठीशी ठेवा. कुत्रे सांभाळण्यापेक्षा 4 वाघ सांभाळलेले बरे. कुत्रे म्हणता ये इलाका हमारा है, और वाघाचा एरिया जिस जहां जहां जाएगा वहां वहां पैर डालेगा वो इलाका होऊन जातो गड्या वाघाचा. ऐका राज तानाजी म्हणतोय, राज रायबाचं लग्न काढलं या राज. तान्या तुम्ही आमचे बाल सखाय, एका ताटामध्ये आपण खाल्लेला आहे. पण ऐका आऊसाहेबांना शब्द दिलाय आम्ही. कुठला? आजची तिथी किती आहे माहित आहे का कोणाला? तिथी नाही, तिथी तारीख नाही, तिथी सांगा आजची. सप्तमी अष्टमी षष्ठी काय असेल ते चतुर्थ्या करता का नाही? आजची तिथी घरी गेल्यावर पाहिजे, नाही तर मग आपण तिथी लिहे जा. विठाला विठाला आपले महिने सांगा बरं कोणचे आहे पटपट. नहीं मिलेंगे तुम्हारे बदन के लिए, अरे मरना है तो मरो अपने देश या वतन के लिए. अरे हसीना भी दुपट्टा उतार देगी तुम्हारे कफन के लिए. देवा करता देशा करता धर्मा करता मेलो पाहिजे. तानाजी म्हणतोय, राजा तुम्ही येणार नाही होय? नाही. अरे ताजमहल प्रेमाची निशाणी म्हणतोय आपण. अरे ताज क्या देखते हो, जन्नत तो सह्याद्री है, उन दिल्ली वालों को भी पूछो उनकी जान मराठाई है. एकटा औरंगजेबाला नडला होता माझा शंभू राजा. या औरंग्या हाथी घोड़े तोप तलवार फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जखड़ा मेरा राजा अभी सब पे भारी है. त्या राजाचे वंश जाऊत आपण. दुसऱ्याच्या पुरीबाईच्या माग फिलगुल लागणारे, फिरायला लागणारे, शिट्ट्या मारणारे हलकट लागतं नाही आपलं रक्त तानाजीचं रक्त आहे. राज तुम्ही कोंढाणा घेण्याकरता जाणार, स्वराज्याचा राजा कोंढाणा घेण्याकरता तलवार घेऊन जाणार, आणि आम्ही सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे जिवंत असताना आम्ही वरबाप म्हणून रायबाच्या लग्नात फिरावं, या रक्ताला शोभत नाही. राज उत्तर तुमच्याकडून आलं पाहिजे आता पुढचं. राज आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. झोपले काय?
कोंढाणा त्यानं ऐकलाच नाही इतिहास. त्यानं अफजल खान आणि शाहरुख खान पाहिला फक्त. तेले काय माहिती इतिहास. शाळेतला ओरिजिनल इतिहासच गायब झाला. आम्हाला आयडॉल औरंगजेब सांगितला सगळ्यात मोठा सत्ताधीश. औरंग्या आम्हाला सांगितला का भारताच्या मातीतलं सगळ्यात मोठं राज्य त्याचं होतं, आलमगीर होता. पण लोकांनी आम्हाला इतिहास हा नाही सांगितला. त्या औरंग्याची कबर याच महाराष्ट्राच्या मातीत खोदणारे आमचेच मावळे होते मराठ्यांचे. नाही सांगितला, हे नाही सांगितलं आपल्याला. त्या संभाजीनगरला खुलताबादला त्याची समाधी आहे दलिंदराची. मध्ये मध्ये चालू होतं समाधी उपळून फेका. मी दोन्ही बाजूने होतो. एक तो उपळून फेका नाही तर राहू द्या. आपल्या पिलांना कळायला पाहिजे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यानंतर, महाराष्ट्राला त्रास दिल्याच्या नंतर छत्रपतींच्या रक्तात असं रक्त जन्माला येईल का औरंगजेब सारखा सत्यानाश करणारा याच मातीत गाडल्या जाईल. आधी लगेन कोंढाण्याचं राज, मग माझ्या रायबाचं. कोंढाणा घेण्याकरता गेलेला तानाजी वंदनीय महाराज वर्णन करून सांगतात. हुजूर मराठे इथे रात में मराठे, हुजूर मराठे दिन में नहीं आते, हुजूर मराठे रात में आते हैं. और हुजूर मराठे अमावस्या की रात में ज्यादा आते हुजूर. मुघलांचं सैन्य उदय भानाचा जागृत झाला. हर हर ललकारे झाले, तलवारी निघाल्या, सपवर झाले. एक एक मावळा, एक एक मावळा 10-15 हरी कविनी बंड मारतोय, खाली पाडतोय. एक एक वार झाला. आता 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 तानाजी मालुसरेची तलवार उदय भानाच्या तलवारीवर गेली. उदय भान तानाजीकडे पाहतोय, तानाजी उदय भानाकडे पाहतोय. एक वार तानाजीचा उदय भानाच्या छातीवर झाला आणि एक वार उदय भानाचा तानाजीच्या छातीवर झाला. तानाजी खाली पडला, उदय भान खाली पडला. खाली पडलेला उदय भान म्हणतोय ताना मर गया. तानाजी उठून उभे झाले. ये उदय भान हम मराठे हैं, मराठे मरत नाही. अरे दुश्मनाला मारल्याशिवाय मराठे आपल्या स्वतःच्याच त्याला परतत नाही. हा मराठ्यांचा इतिहास आहे. युद्ध झालं, तानाजी खाली पडले. कोंढाणा स्वराज्यात आला. उदयभान गतप्राण झाला. उदयभानाचं सैन्य शरण आलं. स्वराज्याला गडावरती झेंडा फडकवला. गड स्वराज्यात आला. तानाजी मात्र गेला. तानाजी शिवाजी, तानाजी शिवाजी, तानाजी शिवाजी, तानाजी शिवाजी. वीर तानाजी स्वर्गी गेला, वीर तानाजी स्वर्गी गेला. तुकड्या दास मले फडफडला, तुकड्या दास मले फडफडला. झेंडा गडावरती शिवाजी, झेंडा गडावरती शिवाजी. अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले गड स्वराज्यामध्ये आला. तर सिंहासारखा मित्र मात्र राजांचा गेला आणि कोंढाणा किल्ल्याला नाव सिंहासारखा मित्र गेला आणि राजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. गड आला पण सिंह मात्र गेला. एकदा मोठ्या प्रमाणात भजन करायचं आहे. सगळे हात वरती करा. तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, ओ विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा.
असलेली एक गोष्ट सांगू, तुम्हाला माहित नाही एक गोष्ट सांगू. 11:30 वाजले, आपला टायमिंग संपला. 1 मिनिटात अभंगाचा भावार्थ सांगतो. संतांचा उपकार सांगावया नाही पार, काय करतात संत आपण सारिखे करीती, याती कुळ नाही चित्ती. संतांना शरण गेलं ना, संतांना शरण रेडा गेला. ऐका, माणूस नाही, रेडा गेला. पुणे जिल्ह्यामध्ये आळेफाट्याला रेड्याची समाधी आहे. काय करता संत आपण सारिखे करीती. साधूच्या संगतीमध्ये भिंत गेली, भिंत निर्जीव भिंत. आळंदीमध्ये वडगाव चौकात आळंदीमध्ये आपण या देवाकरता, रामाच्या मंदिराकरता भोवताल काय बांधली, काय बांधली, भिंत बांधली. आळंदीत वडगाव चौकात भिंतीचं मंदिर आहे. का? साधूला शरण गेले. एकदा साधूला शरण गेलं ना, साधू काय करतात, आपण सारिखे करीती, याती कुळ नाही चित्ती. साधू जातीपातीचा विचार करत नाही हो. जर साधू संतांनी जातीपातीचा विचार केला असता तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या आधी चोखोबारांच्या दर्शनाचा मान वारकऱ्याला दिलाच नसता. कबीर लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदासा, सकाळासी येथे आय अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. साधूच्या संगतीत रेडा गेला, रेड्याचं मंदिर. भिंत गेली, भिंतीचं मंदिर. आणखी पुढे बोलतो, साधूच्या संगतीत आमच्यासारखे 10-15 वर्ष आधी रेडे गेले. पॅन्ट शर्टवर आळंदीमध्ये ज्ञानोबारांच्या समाधीवर डोकं ठेवलं, माऊलीची सेवा केली. बोललं का? माऊलीची सेवा केली. ज्याला माईक धरता येत नव्हता, याती कुळ नाही चित्ती, साधू आपण सारिखे करीती. काहीच नव्हतं, पॅन्ट शर्टवर गेलेला माणूस ज्ञानोबारांची सेवा केली. आज महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा, आंध्र, इकडे MP मध्ये असं एक गाव नाही का किशोर महाराज ठाकरेचं नाव नाही. हे साधूच्या संतांची उपकार आहे, काहीच नाही दुसरं. काय करता संत आपण सारिखे. माय, तुमच्यामध्ये आणि साधूमध्ये एक फरक आहे. तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता का नाही? मुला मुलीवर बोला ना पटकन. झालं माझं 5 मिनिटात थांबतो. मी करता, पण कोणाच्या मुलावर? साधू सांगतो मी, साधू. घराच्या बाहेर 2 पोरं खेळू द्या, आपलं शेजारच्याचं. आपण आवाज देतो, हे पुट्या उन्हात मरतं काय, घरात आहे. आपलं पोरगं म्हणते, आई माय मित्रही उन्हात खेळून राहिला, त्याला मरू दे, तू घरात आहे. तुमचं प्रेम जायज आहे माय, पण स्वतःच्या लेकरावरती. पण ज्ञानोबारांच्या जवळ भारतभूमीतले कुठलाही लेकरू जाऊ द्या, इंद्रायणीचं स्नान करू द्या, माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवू द्या. माझे ज्ञानोबा आहे, केवळ आई नाही, ज्ञानबाई माझी अनंताची माय, ज्ञानबाई माझी अनंताची माय, ज्ञानबाई माझी अनंताची माय, ज्ञानबाई माझी अनंताची माय. ज्ञानोबा फक्त आई नाही हो, अनाथाची माय. या भूमीमध्ये रुयाडमध्ये एवढं मोठं वैभव महाराजांनी उभं केलं. मागत नाही कुणाला. मला सांगा, महाराजांनी कुणा पुढं मागितलं नाही. याचा अर्थ आपण मंदिराकरता काही देऊ नये. 100 रुपये कमावत असाल तर धर्माकरता 10 दिले पाहिजे. 1000 कमावत असाल तर धर्माकरता 100 दिले पाहिजे. 1,00,000 रुपये कमावत असाल तर धर्माकरता 10,000 दिले पाहिजे. जर देवाकरता, देशाकरता, धर्माकरता जर दिले नाही तर याद राखा, ते डॉक्टरचं बिल झाल्याशिवाय राहत नाही.
आपल्याला देणं आहे, मंदिराचं देणं आहे, धर्माचं देणं आहे आपल्याला, आपण ते दिलं पाहिजे. नाहीतर डॉक्टरचं बिल तयार आहे. एकादशी 15 दिवस एक एकादशी केली पाहिजे, नाही केली तर मराच्या टायमाला डॉक्टर म्हणते जगायचं आहे का, हो 2 महिने उपाशी राहावं लागेल. राहतो महाराज तेव्हा राहता येते, मग पिस्तुल्या एकादश करू ना. एका महिन्यातून 2 दिवस झाकून झुल्या राही ना उपाशी, ते नाही होत महाराज. ऐका महाराज, साधूकडं काहीच नाही, फक्त साधूकडे एक गोष्ट आहे. काय आहे माहित आहे? बस महाराज 3ऱ्या चरणात सांगतात. झालं आपलं कीर्तन. दयानंद रात वसे, दयानंद रात वसे, दयानंद रात वसे, दयानंद रात वसे. हो तुझे मला तुझे मला देते असे आपला सारखी आपला सारखी करीती. साधूकडं काय आहे? दया. आणि फक्त 1 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. हा पोरगा समीर गायधनी नावाचा तुमच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. त्याला आई नाही, बाबाही नाही, पण ऐका महाराज, त्याचा चेहरा कायम फ्रेश आहे. आज या परिसरातले कीर्तन विठ्ठल भक्ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दाखवतो. तुमचा कार्यक्रम काय आहे माहित आहे? चंदन आहे. काय आहे हा कार्यक्रम? 8 दिवसाचा चंदन आहे. पण चंदनाचा सुगंध पसरवण्याचं काम हे वाऱ्याचं आहे. हा कार्यक्रम चंदन आहे. कार्यक्रम महाराष्ट्रभर पोचवण्याचं काम सोशल मीडियाचं म्हणजे वाऱ्याचं आहे. आणि ते कार्य माझा समीर गायधने. बऱ्याच दिवसाआधी त्याचा फोन आला, बाबा एकाच भेटीत पोरग माझं झालंय उमरेटला. रात्री 2 वाजता चहा प्यायला गेलो. त्याला वाटलं पहिले दाढी पाहिली, नाव ऐकून होतं ते. त्याला वाटलं महाराज लयच गरम आहे. पण त्याला जवळ घेतलं तेव्हा मला खरं माहित नव्हतं का याला कोणी नाही. पण एक सांगू, ज्याला कोणी नाही ना, अरे दुनिया जिसे ठुकराती है संत उसे अपनाते है. दुनिया ज्याचा त्याग करते ना, संत त्याला जवळ घेत असतात. आज त्या पोराचा फोन आला 4-5 महिन्याआधी, महाराज रुयाडला कीर्तन द्या. संस्थांचा साऊंड असते बरं, तुमच्या मनाजोगता नसते, लोक येत नाही बरं. समीर मागं पाय पूर्ण मंडप भरला आपला. म्हणे लोक येत नाही महाराज, पण माफ करा, पण माझी इच्छा आहे आमचे आपल्या मठाचं सर्वस्व ज्यांच्या हातात आहे, आपले ओमदेवजी महाराज आणि महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवा आहे, तुम्हाला यावं लागते. म्हटलं गड्या कथा नागपूरला आहे, प्रवास लांबचा आहे, पण महाराज मला एक माहीत आहे, जे कोणाला शक्य नाही ते किशोर महाराज ठाकरेला शक्य आहे. म्हटलं गड्या तुझ्या करता येतो. सौजन्यवाले जे आहेत ना ते त्याच्या संबंधातले आहे. त्यांना सांगितलं महाराज कार्यक्रम मी 3-4 वर्ष झाले इथे येतो, इथं आल्यानंतर तुम्हाला कळेल. खरं सांगतो एवढा थकून होतो महाराज मी. 2 वाजता बसलो, 6:30 पर्यंत कथा केली. महाराजांना गाडी जमत नाही, गाडी मीच चालवली. नागपूरवरनं इथं आलो, पुन्हा तिथं जायचं आहे. पण इथं आलो ज्यावेळेस मगाची हरिपाठातली आरती पाहिली आणि महाराज 4 तासाचा कथेचा त्रास इथं आल्या विसरलो महाराज. हे काय आहे? या जागेचं तोप आहे, या जागेचं महात्म्य आहे. आज गड्या हा कार्यक्रम 4थ्या दिवसापर्यंत आला. समीरच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. ज्यांच्याकडे मोबाईल आहे ना, घरी जा, युट्यूबला विठ्ठल भक्ती चॅनल नाव टाका आणि ते चॅनल दिसल्या याचा टी-शर्टचा फोटो आहे, असा दिसते हा लहानपणीचा. लहानपणी लय लहान होता तो, आताही लहानच आहे. मग अशी म्हणे महाराज एक लग्न करायचं पोरगी पाय. म्हटलं आताच तर मोळ्यात आला बे, तू थांबणं थोडासा आनंद घे जगाचा. म्हणे महाराज पण ते चॅनलला ते काय करा, सबस्क्राईब करा, खाली घंटा आहे तो वाजवल्याशिवाय
आहे काय म्हणून महाराज साधूकडे काय असते दया असते दया अंतरात वसे तुझ भाव तुझेपणा तिथनचे साधूकडे जातीपातीचा विचार नाही आहे कोणी या सबके लिए खुला है मंदिर यह हमारा आओ कोई भी धर्मी आओ कोई भी पंथी मतभेद को भुलाए मंदिर यह हमारा दया अंतरात वसे तुझा भाव तेथ नसे नाथ बाबाच्या घरी फक्त पुरणपोळी खाण्याकरता आलेला गावबा काय केलं फक्त पुरणपोळी खाल्ली आणि नाथबाबांचं एकनाथी भागवत शेवट आलं रामायण शेवट आलं आणि नाथबाबांचा पोरगा हरिपंडित काशीला गेला आणि विद्वान पंडित होऊन आला झालं माझं कीर्तन पंडित होऊन आला आणि सरळ बापाच्या पुढं म्हणे एकनाथ बाबांच्या पुढं आता राहिलेलं रामायण भागवत कोण पूर्ण करणार आहे त्याला वाटलं मायाशिवाय शास्त्रीय पंडित कोण आहे संत आहे ते कोण आहे संत संतांच्या मनात आलं तर काय करणार नाही आले तुका म्हणे आले समर्थाचे मनात तरी होय राहणार रंक त्याचा सहज बोलले नाथ बाबा राहिलेलं रामायण भागवत अरे माझा गावबा पूर्ण करेल हसायला लागला हो हरिपंडित महाराज आज एकनाथी रामायण पान भागवत पा शेवटच्या ओव्या गावबानं लिहिलेल्या आहे पण वाटत नाही गावबाच्या ओव्या का नाथ बाबांच्या ओव्या होय साधू काय करतात आपणा सारिखे करीती याती कुळ उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार संत कसे आहे संत उदार उदार भरले अनंत बस देती आली असे दान आणि ते संत उदार असल्यामुळं संतांनी आपला पदरात घेतलं पाहिजे म्हणून त्या साधूचं भजन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली